पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। जयंत पाटील जितेंद्र आव्हाडांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। फडणवीसांच्या नंतर जयंत पाटलांकडून शिंदेंची भेट। पवारांची एनसीपी सत्तेमध्ये गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थखातं जाणार असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द। आव्हाड आणि जयंत पाटलांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार। देशामध्ये कोणाला काय द्यायचं हे दोन गुजराती ठरवतात। राजकारणामध्ये काहीतरी घालमेल सुरू आहे हे मात्र नक्की। राजकारणामधील फेरबदलांच्या चर्चांवर वडेट्टीवारांचं सूचक विधान। एखाद्या पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं शिंदे बोलणार नाही। जयंत पाटील शिंदे भेटीमध्ये राजकीय समीकरण असेल असं वाटत नाही। अर्थ खात्यावर बोलतानाच सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। मी फडणवीसांची भेट घेतली तर भाजपत जातो बोलणार का? जयंत पाटील आणि शिंदेच्या भेटीवर विजय वडेट्टीवारांचा सवाल। नेहमी भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अर्थ खातं कुणाला द्यायचे फडणवीस शिंदेच्या हातात नाही, ते दिल्लीच्या हातामध्ये। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवेंचं वक्तव्य। शिंदे स्वतः काही ठरवू शकत नाही तर अर्थ खात्याचं काय ठरवतील, दानवेंची टीका। अजितदादांच्या नंतर जयंत पाटील अर्थ खातं उत्तम सांभाळू शकतात, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य। मात्र जयंत पाटील मवियासोबत असल्यानं अडचण होतीये, सुषमा अंधारेंचा निशाणा। खासदार पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। 2 दिवसांपूर्वी तटकरे पटेलांनी फडणवीसांची भेट घेतली होती। पार्थ पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत काही वावगं नाही। पार्थ पवार फडणवीसांना वेगवेगळ्या कारणास्तव भेटू शकतात। पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अर्थ खात्यासाठी सुनेत्रा पवारांसोबत फडणवीसांची भेट घेणार खासदार सुनील तटकरेंची माहिती। तर अर्थ खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। उदय आहेर यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र। पार्थ पवारांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश करा, मंत्रिमंडळात समावेश करण्याची केंद्रामध्ये शिफारस करा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदय आहेर यांची मागणी। पवारांच्या एनसीपीकडून विलीनीकरणाची चर्चा बंद झाली। अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा झाली होती। दादांच्या निधनानं राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। 15 दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे मंत्री तर राज्य सुनेत्रा पवार बघतील। रवी राणांचा मोठा दावा। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सुद्धा भविष्यात एकत्र येऊ शकतात, आमदार रवी राणांचा दावा। पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना भावनिक पत्र। आम्ही सर्व शरद पवारांसोबत असल्याची पत्रातून भूमिका मांडली। पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना कार्यकर्त्यांनी हे भावनिक पत्र लिहिलंय। फडणवीस दिल्लीमध्ये गेल्यावर भाजपचाच वरिष्ठ मंत्री राज्याचा मुख्यमंत्री होणार। दिल्लीतील घडामोडींवर बोलताना संजय राऊतांचा दावा। तर आधी राज्याची प्रगती होऊ दे, मग योग्य वेळी फडणवीस दिल्लीमध्ये जातील, भाजपच्या नवनाथ पंत यांचं राऊतांना प्रत्युत्तर। भास्कर जाधव मोठी स्वप्न बघतायत, मात्र स्वप्न साकार होत नाहीत। रामदास कदमांची भास्कर जाधवांवर टीका। भास्कर जाधवांच्या डोक्यामध्ये हवा गेली आहे, रामदास कदमांचा निशाणा। नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून स्थानिक राजकीय वातावरण तापलं। ठाकरेंचे नागपूर मनपा गटनेते किशोर कुमेरिया यांच्याकडून महापौर नीता ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण। महापालिकेमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनाही उपस्थित राहण्याचं आवाहन। मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे असतात। रामभक्त म्हणून आम्ही त्यांना रामरक्षा कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं, संजय राऊतांचं वक्तव्य। आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोहन भागवतांनाही पत्र दिल्याची राऊतांची माहिती। जनाधार गेल्यावर उद्धव ठाकरे रामाच्या नावाचा वापर करून वोट बँक बनवण्याचा प्रयत्न करतायत। सगळ्यांनी सोडल्यावर त्यांना प्रभू राम आठवतायत। ठाकरेंच्या सेनेच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनावर मंत्री बावनकुळेंची टीका। नागपुरात उद्धव ठाकरेंच्या सभेआधी फडणवीसांचे बॅनर। नागपूरकरांचा गौरव, देवाभाऊंचा नवा विक्रम। होर्डिंग्समुळे चर्चा। नागपुरातील वेगवेगळ्या भागामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर। माजी आमदार संदीप जोशी यांनी बॅनर लावले। मोफत साडीची योजना बंद झाल्यानंतर रोहिणी खडसेंचा सरकारवर निशाणा। आता लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला साडीही परवडण्याची झाली, ट्विट करत रोहिणी खडसेंची टीका। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 20वा दिवस। सोनम वांगचुक यांच्या वजनामध्ये घट। जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर वांगचुक ठाम। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा। सुप्रिया सुळे आज सोनम वांगचुक यांची भेट घेणार। सुप्रिया सुळे आज वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी जाणार। नाशिकच्या सिन्नर सायकलिस्ट विठूवारीमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्टर झळकले। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारे पोस्टर, हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे।
बुलढाण्यामधील नागरिकांचं सोनम वांगचुक यांना समर्थन. आय सपोर्ट सोनमचे फलक घेऊन सोनम वांगचुक यांना समर्थन दर्शवलं. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा केला निषेध. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आमची मतं फुटली. नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचं वक्तव्य. विजय चौधरी यांनी ही माहिती वरिष्ठ पातळीवर दिली आहे. भाजपमध्ये चुकीचं काम करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल, सुनील केदारांचा इशारा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्यापासून 2 दिवसीय पश्चिम बंगाल दौरा. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून शहांचा पहिलाच दौरा. शहा उद्या सिलिगुडीमधील बीएसएफच्या चौकीला भेट देणार. बीएसएफच्या अनेक विकास प्रकल्पांचं अमित शहा लोकार्पण करणार. पिंपरीमधील जागेवर अजित सृष्टी उभारणी प्रक्रिया वेगानं करा. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश. रहिवाशांचं पुनर्वसन पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं करण्याच्याही सूचना. शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक. शायना एनसी यांच्या व्हॉट्सअपवरून अज्ञातांकडून पैशाची मागणी. प्रियांका गांधींचा सचिव असल्याचं सांगत केरळच्या लोकप्रतिनिधींच्या फसवणुकीचा प्रयत्न. केरळमधील खासदार आमदाराकडे कोट्यवधी रुपये मागितले. 3 कोटी रुपये द्या, तुम्हाला मंत्रिपद मिळेल. खासदारांना फोन. वायनाड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अधिकृत तक्रार दाखल. धाराशिवमध्ये उमराजे निंबाळकर आणि कैलास पाटलांचे एकत्र बॅनर. उमराजे निंबाळकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झळकले बॅनर. आम्ही दादाप्रेमी म्हणत ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्याची बॅनरबाजी. कैलास पाटलांनी मात्र सोशल माध्यमांवर निंबाळकरांना शुभेच्छा देणं टाळलं. नाशिकमध्ये खड्ड्यांवरून ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक आक्रमक. शहरातील खड्ड्यांचे बॅनर घेऊन नगरसेवक सभागृहात दाखल. संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची नगरसेवकांची मागणी. ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर ठाकरे सेनेचा मोर्चा. दूषित आणि गढूळ पाण्याच्या विरोधात वागळी इस्टेटच्या रहिवाशांचं आंदोलन. ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक शहाजी खुसपेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा. ठाणे महानगरपालिका आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी. बारामतीला जात असताना शरद पवारांची सुपे इथल्या विद्याप्रतिष्ठानच्या शाळेला भेट. शरद पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद. शाळेतील विविध उपक्रमांची शरद पवारांनी घेतली माहिती. एका विद्यार्थिनीनं पवारांसोबत बुद्धिबळ खेळण्याचाही आनंद लुटला. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळेला एनसीयूआयचे उमेदवार संजय भेंडेही उपस्थित होते. संजय भेंडेंना निवडून आणण्याचा दरेकरांचा निर्धार. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळांचं अन्नत्याग आंदोलन. मेंढ्यांसाठी वनचराई क्षेत्र मोकळं करून द्यावं ही प्रमुख मागणी. आंदोलनस्थळी मेंढ्या आणत धनगर समाजाचा एल्गार. मुंबईच्या मरीन लाईन्स इथल्या सुप्रसिद्ध पारशी डेअरीमध्ये एफडीएची कारवाई. पारशी डेअरीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या संदर्भात अनेक त्रुटी. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून दुकानावर कारवाई. नांदेडच्या मुदखेडमध्ये व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 2 मुलांसह शिक्षकांना जीवन संपवलं. मित्राला फोन करून जीवन संपवत असल्याचं सांगितलं. हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं. जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप मोरेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना पकडल्याचं प्रकरण. मोरे मागील 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले. कारवाईच्या भीतीनं दुधना नदीच्या पात्रामध्ये पावडर फेकली. पावडरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश असल्यानं परिसरात दुर्गंधी. ग्रामस्थांकडून तातडीच्या चौकशीची मागणी. नागपूरच्या पाचपावलीमधील कमाल चौकामध्ये गोळीबाराची घटना. अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला. गोळी चुकल्यानं अजय थोडक्यात बचावला. जुन्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज. फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. बीडच्या गेवराईमध्ये घरातून रोख रक्कम, सोनं आणि बाईक लंपास. वालाल नगर इथल्या सुनील राठोड यांच्या घरामध्ये चोरी. घटना सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी 3 अज्ञातांच्या विरोधात गुन्हे दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमधील स्वामी समर्थ मंदिरामध्ये चोरी. 8 लाखांचा मुद्देमाल लंपास करत चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर ही पळवला. 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 1 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 2 मुलांसह शिक्षकांना जीवन संपवलं. मित्राला फोन करून जीवन संपवत असल्याचं सांगितलं. हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधल्या पुणे गाव परिसरामधली घटना. गोदावरी नदी पात्रामध्ये गाडी घालून जीवन संपवलं. नाशिकच्या कळवणमध्ये आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिल्याच्या प्रकरणामध्ये मुख्याध्यापकांसह 3घांचं निलंबन. आरोग्य विभागाच्या तपासणी व्यवस्थेची ही चौकशी सुरू. आदिवासी विकास विभागाकडूनही सखोल चौकशी. बोगस एफडी अधिकारी बनून वसईमध्ये व्यापाऱ्याला 6 लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याचा भांडाफोड. विजय जाधव असं भामट्याचं नाव. बोगस व्हिजिटिंग कार्ड आणि आयडी कार्ड दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक केली होती.
कल्याण पूर्वमध्ये प्रेयसी समोरच प्रियकराची हत्या, मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल, आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू, या प्रकरणातील सर्व आरोपी फरार. धाराशिवच्या उमरगाव उपजिल्हा रुग्णालयामधील सिटी स्कॅन सेवा बंद, आमदार प्रवीण स्वामींचा अधिकाऱ्यांवर संताप, रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा इतर शहरांमध्ये जाऊन तपासणी करण्याची वेळ, सिटी स्कॅन सेवा तातडीनं सुरू करण्याचे प्रवीण स्वामींचे आदेश. धुळे जिल्ह्यामधल्या 312 ग्रामपंचायतींवर प्रशासक, ग्रामपंचायत निवडणुका रखडल्यानं ग्रामीण विकास कामांवर परिणाम, दैनंदिन कामकाज सुरू असलं तरी विकास कामांचा वेग कमी झाल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया. जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तडे पडले, 4 महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाला तडे गेल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित, ठेकेदाराकडून डांबर टाकून तडे आणि खड्डे बुजवण्याचा प्रयत्न. कल्याणच्या आडीवाडीमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार, जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या, अर्जुन काळपांडेंची धारदार शस्त्रानं वार करून हत्या. धुळे शहरामध्ये प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई, शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्यानंतर कारवाईमध्ये 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. वर्धा जिल्ह्यामधील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी आरोपीला अटक, विशेष तपास पथक, या प्रकरणाचा तपास सुरू, वैद्यकीय अहवालानंतर पुढील बाबी स्पष्ट होतील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची माहिती. नागपूर पोलिसांना आव्हान देणारी आक्षेपार्ह रील सोशल मीडियावर व्हायरल, रील व्हायरल केल्याप्रकरणी तहसील पोलिसांनी 3 विरोधात गुन्हा दाखल केला. रील बनवणाऱ्या मुख्य आरोपीनं व्हिडिओद्वारे पोलीस विभागाची जाहीर माफी मागितली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआय हरीश खटावकरांवर विवाहित शिक्षिकेच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप, कारमध्ये मारहाण करून रस्त्यावर सोडल्याचा आरोप, जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बुलडाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये एका रात्रीमध्ये 2 घरफोड्या, चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि गॅस सिलेंडरसह लाखोंचा ऐवज केला लंपास, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. परभणीच्या मानवतमध्ये घराजवळ बॉम्ब असल्याची खोटी माहिती, 112 हेल्पलाईनवर देणाऱ्याला पोलिसांकडूनच अटक, बॉम्ब स्क्वॉडच्या तपासामध्ये माहिती खोटी असल्याचं उघड. चंद्रपुरात एमडी ड्रग प्रकरणामधील इटनकर पान शॉपवर पोलिसांकडून कारवाई करत मालमत्ता सील, ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणार असल्याचा पोलिसांचा इशारा. अकोल्यामधील रामनगर परिसरामध्ये पोलिसांकडून धाड टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, भाड्याच्या फ्लॅटमधून 2 तरुणींसह 3 जणांना ताब्यात घेतलं, बनावट ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई. कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेरून 6 महिन्यांच्या बाळाचं अपहरण, आईच्या कुशीतून 6 महिन्याच्या बाळाचं अपहरण, फोनही चोरला, बाळ बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर आईचा आक्रोश, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, चिमुकल्याला शोधण्यासाठी पोलिसांची 4 विशेष पथकं. राज्यातील बोगस बियाणं आणि खतांच्या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर, 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त, सरकारनं बोगस बियाणांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत, नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार. आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पुणे, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाची पुन्हा हजेरी, या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पावसानं उघडीप दिल्यानं पिकं सुकू लागली होती, मात्र या पावसामुळे मोठा आधार मिळणार. पवईच्या आयआयटी मार्केट परिसरामध्ये झाड कोसळलं, झाड कोसळल्यानं पार्क केलेल्या गाड्यांचं नुकसान, कोसळलेलं झाड हटवण्याचं काम वेगानं सुरू. मुंबईमध्ये पाऊस थांबला तरी झाडं पडण्याच्या घटना सुरूच, मुंबईमध्ये 7 दिवसामध्ये 200हून अधिक झाडं पडल्याची माहिती, 9 जुलैला सर्वाधिक 126 झाडं पडल्याच्या दुर्घटना, यंदा आठवड्याभरामध्ये 2 ते 2.5 हजार झाडं पडून 3 मृत्यू तर सुमारे 20 पेक्षा जास्त जण जखमी.